नमस्कार मैत्रिणींनो, श्री शिवाय नमस्तुभ्यम। मी आज तुम्हाला कुकरमध्ये साध्या तांदळाचा व्हाईट पुलाव बनवताना दाखवणार आहे। सर्वप्रथम आपण 1 वाटी तांदूळ भिजत ठेवावे। साधे तांदूळ, तुम्ही जो पण तांदूळ वापरत असाल तो, कारण तांदळासाठी प्रत्येकाची चॉईस ही वेगवेगळी असते। आपण पुलाव तर नेहमी बासमती तांदळाचा खातो, परंतु साधा तांदळाचा पण व्हाईट पुलाव खूप छान लागतो। तर सर्वप्रथम आपण 15-20 मिनिट तांदूळ भिजवून घ्यावे। नंतर गाजर, शिमला, फ्लावर, काजू, कांदा हे सर्व कट करून घ्यावे। पॅनमध्ये थोडंसं कुकरमध्ये तूप टाकावे। तूप टाकल्यानंतर त्यामध्ये थोडे जिरे टाकावे। सर्व ह्या कट केलेल्या वस्तू टाकून द्याव्या। नंतर थोडेसे तेजपान और गरम मसाला टाकावा। अर्धा चमचा गरम मसाला टाकावा, मीठ टाकावा, थोडंसं तेजपान टाकावं। हे सर्व टाकल्यानंतर पूर्ण हलवून झाल्यानंतर गरम उकळते 1.5 वाटी पाणी टाकावे। पाणी टाकल्यानंतर आपण झाकण लावून 3 शिट्ट्या करून घ्याव्या। आपला हा पुलाव 2 मिनिटांमध्ये कुकरमध्ये तयार होतो। प्लीज हा पुलाव खूप छान लागतो, एकदा नक्की करून बघा। नंतर तुम्हाला जर ऑप्शन म्हणून वाटलं तर तुम्ही कढीबरोबर हा पुलाव खाऊ शकता। कढी मी बनवताना दही, त्यामध्ये थोडं बेसन पीठ टाकते, मीठ आणि साखर, आणि नंतर मी फक्त जिरे आणि मोहरीची फोडणी देते। ही कढी खूप छान लागते, तुम्ही एकदा अवश्य बनवून बघा। माझ्या चॅनलचे नाव आहे एव्हरीथिंग। तुम्हाला जर माझे नवीन व्हिडिओ बघायचे असेल, अजून मी चॅनल मैत्रिणींनो नवीन आहे, त्यामुळे कृपया मला थोडं समजून घ्या। माझ्या चॅनलचे नाव आहे एव्हरीथिंग। माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मी तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत जाईल। प्लीज मला सबस्क्राईब करायला विसरू नका। गुड बाय मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू।